निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी 5 दिवस आसरा दिला। नाशिक पोलिसांचं मतीन पटेल यांना नोटीस, पटेलांचा मोबाईलही जप्त। निदा खानला एमआयएमनं लपवल्याची अधिकृत माहिती, संजय शिरसाट यांची एबीपी माझावर प्रतिक्रिया। तर एमआयएमच्या आशीर्वादानंच निदा फरार, नितेश राणेंचं वक्तव्य। नमस्कार, मी माधवी देसाई। दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। नाशिक धर्मांतर प्रकरणी निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांनी आसरा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। गेले 5 दिवस छत्रपती संभाजीनगरात ती होती आणि तिला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिल्याचं आता पोलीस तपासात पुढे आलंय। याबाबत नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांनाही नोटीस बजावलेली आहे आणि मतीन पटेल यांना चौकशीसाठी बोलावून त्यांचा मोबाईलही जप्त करण्यात आल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। तर टीसीएस कंपनीतल्या अत्याचार आणि धर्मांतराचं हे प्रकरण होतं। 25 मार्च पासून निदा खान फरार होती। या प्रकरणातली निदा खान ही एक महत्त्वाची आरोपी आहे। तिच्यावर अनेक महत्त्वाचे आरोप आहेत। ती निदा खान 40 ते 45 दिवस पोलिसांना गुंगारा देत होती आणि त्यानंतर निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून आज तिला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि तिची चौकशी केल्यानंतर पुढचा तपास केल्यानंतर ही धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे की एमआयएमचे छत्रपती संभाजीनगरमधले नगरसेवक मतीन पटेल यांनीच तिला गेल्या 5 दिवसांपासून आसरा दिलेला होता। छत्रपती संभाजीनगरामध्ये ती 7 दिवसांपासून राहत होती अशी माहिती समजते। एका घरामध्ये तिच्या नातेवाईकांसह ती राहत होती आणि तिथूनच पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तिथे पोहोचून तिला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता तिला अटक केलेली आहे। तिच्या सगळ्या मेडिकल तपासण्या सुरू आहेत। टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानचा मोठा सहभाग आहे आणि याच अनुषंगानं निदा खानच्या मागावर पोलीस होते। तिच्यावर गुन्हा दाखल होता, मात्र ती सापडत नव्हती। मुंब्रा असेल, मुंबई असेल, पुणे या सगळ्या परिसरात तिचा शोध सुरू होता। पोलिसांची वेगवेगळी पथकं तिच्या मागावर होती, मात्र 25 मार्च पासून ती पोलिसांना गुंगारा देत फिरत होती। अखेर तिला आता पकडण्यात यश आलेलं आहे, मात्र त्यानंतर ही धक्कादायक बातमी समोर येते। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी निदा खानला अटक करताच एक मोठा दावा केलेला होता की एमआयएमने तिला मदत केलेली आहे फरार होण्यासाठी आणि त्यानंतर आता पोलीस तपासामध्ये यामध्ये उलगडा असा होतोय की एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मदतीनंच ती फरार झाली होती किंवा तिला आसरा देण्यात आलेला होता आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य वाढतंय। जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। नितेश राणे यांनी देखील घणाघाती आरोप केलेले आहेत। त्यांनी देखील एमआयएमनंच या सगळ्या प्रकरणी तिला फरार व्हायला मदत केलेली आहे, त्यांच्या आशीर्वादानंच ती फरार होती असा आरोप केलेला आहे। संजय शिरसाट यांनी या सगळ्याचं खापर इम्तियाज जलील यांच्यावर फोडलेलं आहे, मात्र एमआयएमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते अजूनही समजू शकलेलं नाही। आम्ही एमआयएमच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांच्याशी या संदर्भात संपर्क होऊ शकत नाहीये। तर निदा खान ही मतीन पटेलच्या संपर्कात आल्यावर ती संभाजीनगरात आली आणि त्यानंतर मतीननं 2 महिन्यांपूर्वी नारेगावच्या कौसर पार्क येथील विकत घेतलेल्या घरात त्यांना ठेवलंय। याची कुणकुण नाशिक पोलिसांना लागली आणि त्यांनी संभाजीनगर पोलिसांना माहिती कळवली आणि त्यानंतर संयुक्त कारवाईत निदा खानला अटक झाली आहे। पोलिसांनी मतीनचा मोबाईल सध्या चौकशीसाठी जप्त केलेला आहे। दरम्यान थोड्या वेळापूर्वीच मंत्री नितेश राणे यांनी या सगळ्या प्रकरणी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। आम्ही नेहमी बोलत आलेलो आहे, ह्यांचे जे पाकिस्तानमध्ये बसलेले अब्बा आहेत हे लोक हे सगळ्यांना जिहाद करायला लावतात। 2047 पर्यंत या राज्याला गजवाई हिंदच्या अंतर्गत इस्लाम राष्ट्र बनवणं हे ह्या लोकांचे मनसुबे आहेत।
आणि बरं. म्हणून मी नेहमी बोलतोय MIM हा अतिरेकी पक्ष आहे. ISI, PFI सारखाच हा अतिरेकी पक्ष, त्याला राजकीय पक्ष म्हणून आपण AM म्हणून ओळखतो. आणि ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मागची पार्श्वभूमी तपासलीच पाहिजे. कोणाच्या आता त्या मुंब्रामध्ये तिचा फॉर्म, ती जी कोण हरा बनाया तिचा काहीतरी फॉर्म तपास असताना तिची पार्श्वभूमी मिळत नाहीये. आता हिदा खान जी एवढं मोठी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी आणि धर्मांतरचं काम करत होतं, तिला समर्थन देणारे MIM मध्ये असेल, MIM चे सगळे नगरसेवक, आणि मी ऐकलंय त्याच्यामध्ये स्वतः इम्तियाज जलील पण आहेत. कारण इम्तियाज जलीलच पुढे येऊन तिच्यासाठी सगळीकडे बोलत होते आणि तिची बाजू घेत होते. तर म्हणून हा MIM हा अतिरेक्यांचा ही एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, हा काही राजकीय पक्ष नाही. आणि अजून एक गोष्ट मुद्दामून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेन की जेव्हा ते खरातचं प्रकरण झालं तेव्हा कुठल्याही हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीने पुढे येऊन त्याचं समर्थन केलं नाही. चुकीला चूक मांडणं ह्यालाच सनातन हिंदू धर्म म्हणतात. पण ह्यांच्यात अगर कोण धर्मांतर करत असेल, त्यांना कोणाचं आयुष्य बिघडवत असेल, तर त्यालाही समर्थन करणारे ह्यांच्या धर्मातले लोक पुढे येऊन त्यांच्या बाजूला उभं राहतात. हाच तो फरक आम्ही वारंवार लोकांच्या समोर आणू पाहतोय. ह्याच्याबद्दलच आम्ही नेहमी आमच्या भाषणामध्ये बोलतोय. आणि तेव्हा बोललं जातं की नितेश राणे हिंदू मुसलमान करतो. अहो पण खरातला आमची सगळ्यांची भूमिका आहे, ज्यांनी एवढ्या माता भगिनींचं आयुष्य खराब केलं, ज्यांनी हिंदू धर्माची बदनामी केली, त्याला फाशीच दिली पाहिजे. मग तशीच भूमिका इम्तियाज जलील हे त्याचे नगरसेवक आणि इस्लाम धर्मातल्या लोकांनी का घेतली नाही? दरम्यान निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय. इम्तियाज जलील यांनी मागं सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात. काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला. मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक, यामध्ये पूर्णपणे MIMचा हात होता. MIMने केलेला सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळंच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. आता तिला पकडले गेलेलं आहे. तिच्याकडून अनेक माहिती समोर तर येणारच आहे, परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे. याची SIT चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड, या मोहऱ्यांचं सोडून द्या, हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आलं पाहिजे, अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे. मला वाटतं या प्रकरणाचे धागे दोरे हे फार लांबवर गेलेले असावेत. दरम्यान आमच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात इम्तियाज जलील यांनी निदा खान प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती ते देखील पाहूयात. जेव्हा तिच्यावर FIR रजिस्टर नाही झालं होतं त्यावेळी मी तिला भेटलं, तिच्या आईला भेटलं. की इतक्या गरीब घराण्यातून येणारी तिची आई ज्या प्रकारे ती रडत होती, दरवाजे को खटखट हो रही है तो उसको है तो ऐसा दिल में, बूढ़े माँ बाप को ये लग रहा है कि अब पुलिस आई है और हमारी बच्ची को, जवान बच्ची को उठाकर लेकर जाएगी करके. मी सगळं ऐकून घेतलं होतं निदा खान करून आणि तिने मला सगळं काही सांगितलं होतं. त्याच्यानंतर TCSने जे सांगितलेले आहे तीच ती त्याने सांगितलं होती खूप दिवस. तिने स्पष्टपणे मला सांगितलं होती आणि मी त्यावेळी तिला सांगितलं होतं की तू जी हे बोलत आहे ती खरं असलं तर आम्ही पूर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहणार. तर इम्तियाज जलील यांच्याशी आम्ही आजही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तो संपर्क अजून होऊ शकलेला नाहीये. MIMची प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावर समजू शकलेली नाहीये. नितेश राणे यांनी घणाघाती आरोप केलेले आहेत. MIM ही काही पॉलिटिकल पार्टी नाहीये, तर टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे असा आरोप नितेश राणेंनी केलेला आहे. मतीन पटेल यांनाही चौकशीसाठी पोलिसांनी बोलवलेलं होतं. त्यानंतर त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांना सोडून देण्यात आलेला आहे. नाशिक धर्मांतर प्रकरणी आताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे. निदा खान या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचं नाव होतं. या सगळ्या महिलांची फसवणूक करणं,
त्यांचं धर्मांतर करून आणणं यामध्ये तिचा सहभाग होता. महिलांवर अत्याचार होत होते हे तिला माहीत होतं. ती या कंपनीमध्ये HR डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये निदा खानचा रोल अतिशय महत्त्वाचा होता आणि त्याचमुळे जेव्हापासून तिच्यावर गुन्हा दाखल झाला, तिच्या साथीदारांना अटक झालेली आहे, तेव्हापासून निदा खान फरार होती. अखेर तिला अटक झाली आणि त्यानंतर हा महत्त्वाचा खुलासा झालाय. वळत पुढच्या बातमीकडे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या कणकवली नगरपालिकेचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती संदेश पारकर यांनी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून संदेश पारकर शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. कणकवलीच्या पॅटर्नच्या माध्यमातून शहर विकास आघाडीच्या पाठिंब्यानं संदेश पारकर कणकवली नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत प्रवेश करण्याच्या त्यांच्या चर्चा रंगलेल्या होत्या. मात्र शहराच्या विकासासाठी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागणार असल्याची माहिती संदेश पारकर यांनी ABP माझाशी बोलताना दिली आहे. धोरणात्मक जे निर्णय आहेत या निर्णयावर त्या ठिकाणी सत्तेची गरज त्या ठिकाणी लागते, तरच कुठेतरी जनतेवरचा अन्याय जो आहे तो अन्याय त्या ठिकाणी दूर होणार आहे. आणि म्हणून माझा प्रयत्न हा राहणार आहे की माझ्या ताकदीनं माझ्या ताकदीवर जेवढं काम करता येईल तेवढं मी तो न्याय मी तर देणारच आहे. पण त्याला जर सत्तेची जर त्या ठिकाणी ताकद मिळाली तर हे प्रश्न तातडीनं त्या ठिकाणी निकाली लावू. याबाबत अनेक नेत्यांशी त्या ठिकाणी माझी चर्चा सुरू आहे आणि याबाबत काय निर्णय करायचा हे कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरात लवकर याबाबतची भूमिका मी त्या ठिकाणी स्पष्ट करेन. वळत पुढच्या बातमीकडे. मुंबईच्या पायधुणीमध्ये एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येते. उंदीर मारण्याच्या औषधामुळे 4घांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान डोकाड या कुटुंबाच्या घरात उंदीर मारण्याचं औषध सापडलंय. उंदीर मारण्याच्या 2 वड्या आणि उंदीर मारण्याचा स्प्रे घरातून जप्त करण्यात आलाय. उंदीर मारण्याच्या वड्यांचं पाकिट सीलबंद अवस्थेत असून स्प्रेचा वापर झाल्याचं तपासात समोर आलंय. या 4घांच्याही शरीरात झिंक फॉस्फाईडचे अंश सापडलेत. तसेच कलिंगडच्या नमुन्यांमध्ये देखील झिंक फॉस्फाईडचे अंश सापडले आहेत. घरातून पुलाव, खजूर आणि पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते. मात्र त्यामध्ये कोणतंही विष सापडलं नसल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय. त्यामुळे हे विष शरीरात नेमकं कसं गेलं हे शोधण्याचं मोठं आव्हान सध्या तपास यंत्रणांसमोर आहे. 26 एप्रिलला डोकाड या कुटुंबातील 4घांच्या मृत्यूनं मोठी खळबळ निर्माण झाली होती. दरम्यान डोकाड या कुटुंबीय राहत असलेल्या मुघल इमारतीमध्ये उंदरांचा प्रादुर्भाव होता अशी प्रतिक्रिया आता रहिवाशांनी दिली आहे. याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. सध्या डोकाड या कुटुंबाच्या याच मुघल इमारतीतील घरात आहोत जिथे त्यांनी हे सगळं कलिंगड खाल्लेलं होतं आणि याच ठिकाणी त्यांचा शेवट झाला. आपण जर बघितलं तर सध्या हे घर बंद करण्यात आलेलं आहे. पायधुणी परिसरात ही मुघल बिल्डिंग आहे. त्यानंतर हे सगळं घटना घडल्यानंतर पोलिसांनी तसेच FSLने या संपूर्ण घराची पडताळणी केलेली आहे आणि त्यामध्ये पोलिसांना जे उंदीर मारण्याचं औषध असतं स्प्रे सापडलेला आहे. तसेच उंदीर मारण्याच्या 2 वड्या देखील सापडलेल्या आहेत. ज्या वड्या पोलिसांना सापडलेल्या त्या अद्याप फोडण्यात आलेल्या नाही आहे. तर जे स्प्रे जो पोलिसांनी जप्त केलेला आहे त्याचा काही अंश त्या बाटलीतला स्प्रे हा संपलेला है. आपल्यासोबत सध्या त्यांचे शेजारी देखील आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. मैडम, आप इस बिल्डिंग में रहते हो, कितने सालों से आप रहते हो और क्या इस बिल्डिंग में चूहों का तकलीफ है? हाँ, चूहों का तकलीफ है. मगर 100 साल पहले से हम लोग रहते हैं. हमारे बहुत पुरानी बिल्डिंग है ये. ऐसा कोई प्रॉब्लम कभी आई नहीं है, कभी भी नहीं हुई ऐसा. कोई चूहे से कोई मरा ऐसा कोई भी बात नहीं हुई कभी. पर चूहों का तकलीफ इस पूरे एरिया में है? वजह से, हाँ, गटर की वजह से, मतलब और कुछ तकलीफ नहीं ऐसा. ऐसा दिन में कुछ तकलीफ नहीं, रात में दरवाज़ा बंद रहता है, ऐसा खुला रह जाता कोई चीज़ तो तकलीफ, ऐसे और कोई चीज़ की तकलीफ ऐसा नहीं. 4 लोगों का यहाँ पर इंतकाल हुआ है 26 तारीख को. तो उनकी मौत ये चूहे मारने को जो दवाई है उससे हुई वैसा पता चला है ना. तो मरे होंगे ना, डाल के खाने से मरे होंगे. और ऐसा कोई चूहे से तो ऐसा नहीं मर जाएगा ना इंसान. एक आधा मरेगा, सब पूरा घर थोड़ी मरेगा. ये बात देखने ऐसे ना. उनके घर से पुलिस ने जो चूहे मारने की दवाई है वो भी रिकवर की है और उनके बॉडी में फिर जो कलिंगड़ उन्होंने खाया था उस पर भी वो दवाई मिली है. तो क्या लगता है कि इन्होंने चूहे मारने के लिए वो दवाई लाई होगी? हाँ, उनके घर में होगी शायद होगी अभी उनके घर में डालते होंगे शायद कभी कभी. वो नहीं मालूम अपने को. जो अपन करते वो अपन बता सकते हैं ना, अपना घर का मामला. संपूर्ण मुघल बिल्डिंगीत ही सगळी दुर्दैवी घटना घडलेली आहे.
त्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात उंदरांचा त्रास आहे आणि त्यासाठी ही उंदीर मारण्याची औषधं त्यांनी आणली असण्याची शक्यता ही सध्या वर्तवली जाते. सध्या पोलिसांनी सगळ्या बाजूने या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. ही आत्महत्या आहे की मग त्यांचं काही घातपात करण्यात आला आहे, या सगळ्या बाजूने पोलिसांनी सध्या तपासाला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. यंदाचा अल निनो शतकातला सर्वात शक्तिशाली ठरण्याची शक्यता आहे. ECMWF या ताज्या अंदाजामध्ये ही भीती व्यक्त होते. ECMWF ही युरोपीय देशांसाठीची वेधशाळा आहे. 1877 आणि 2015 पेक्षा यंदाचा अल निनो मोठा असेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. अल निनोचा अंदाज व्यक्त करणारी ECMWF ही तिसरी वेधशाळा आहे. स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या प्राध्यापक पॉल राउंडिनचेही हेच भाष्य आहे. अल निनोमुळे तापमान वाढेल, दुष्काळ पडेल. अल निनोमुळे कुठे पूर येईल तर कुठे बर्फही वितळेल. कृषी, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर याचे मोठे परिणाम होतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अल निनोचा भारतात नेमका कसा परिणाम होऊ शकतो आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. मध्य आणि उत्तर भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील, तर भारतातल्या काही भागात उष्णतेची लाट येईल. खरीप आणि रबी उत्पादनावरही याचा परिणाम होईल. कृषी उत्पादन घटल्यानं अर्थव्यवस्थेवरही त्याचे परिणाम होतील. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या भोसी गावाची झाली आहे. सिद्धेश्वर धरणापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोसी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतोय. गावातील बहुतांश जलस्रोत कोरडे पडल्यानं महिलांना विहिरीवर तासनतास उभं राहून पाणी भरावं लागतंय. विशेष म्हणजे गावात जलजीवन मिशन योजनेसाठी तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. मात्र अद्याप गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी मिळाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील भोसी या गावामध्ये सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना स्थानिकांना करावा लागतोय आणि त्यामुळं गावाजवळ असलेल्या विहिरीमधून पाणी शिरण्यासाठी सकाळी महिलांची, नागरिकांची झुंबड उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मी सध्या गावाजवळ असलेल्या विहिरीमध्ये आहे. आपण या ठिकाणी बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये पाणी काढण्यासाठी जणू या पोहऱ्यांची पैज लागते की काय, अशी स्थिती या विहिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सगळेजण घाई गडबडीमध्ये सकाळी सकाळी जास्तीत जास्त पाणी मिळावं यासाठी या विहिरीवर गर्दी करतात. आपण खाली बघताय तर विहिरीच्या शेवटापर्यंत, तळापर्यंत सूर्यप्रकाशही पोहोचत नाही एवढी खोली विहीर आहे आणि विहिरीचं पाणी सुद्धा तळाला गेलं आहे. परंतु जे पाणी आहे ते पाणी आपल्याला मिळावं यासाठी या महिलांचा हा संघर्ष दररोज सकाळी या ठिकाणी पाहायला मिळतो. कारण पाण्यासाठी काही नागरिक भटकंती करतायत, तर जे पाणी मिळतंय ते आपल्या घरापर्यंत कसं न्यायचं यासाठी ही सकाळची झुंबड आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम करण्यात आलेले साधारणतः 1.5 कोटी रुपये खर्च केलेत असं स्थानिक सांगतायत. परंतु त्या 1.5 रुपयाचंही पाणी आम्हाला मिळालं नसल्याची तक्रार सुद्धा नागरिक करू लागले. त्यामुळं हे थोडंफार पाणी जे काही मिळतंय त्यासाठी संघर्ष करावा लागतोय. कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आता स्थानिकांच्या वतीने केली जात आहे. माधव दिपके, ABP माझा, हिंगोली. 1.5 कोटीची जी योजना आलेली होती त्यापाशी ज्या 1.5 कोटीतून 1.5 रुपयाचं हे काम झालेलं नाही. विहीर खूप खोलवर आहे. त्या विहिरीला असं काहीच पाणी नाही. प्रत्येक आम्हाला असं नाही की उन्हाळ्यामध्ये प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाण्याचा दुष्काळ राहतो आणि या गावावर प्रशासनाचं सुद्धा हे लक्ष नाही आणि कोण्या याच्यामध्ये आपलं जे शासन आहे शासनावरचं सुद्धा आणि गावातील जे कोणते काही जे असते समजा त्यांचं सुद्धा या गावावर अजिबात लक्ष नाही. जे महिला पाण्यासाठी आम्हाला खूप एवढी परेशानी करावं लागते. कारण महिला तुम्ही बघू शकता त्यांना सकाळपासून या विहिरीवर पाण्याला यावं लागते. दुसरीकडे आमच्या गावाला बोरमध्ये सुद्धा पाणी नाही आणि बाहेरून आम्हाला 2 किलोमीटरवरून पाणी आणावं लागते. तेही पाणी त्या बाहेर सुद्धा पाणी नाही. काय करावं, पाणी नाही, काय नाही. या गावात टंचाई रात्र दिवस पाणी भरणं लागायला, झोप नाही, काय नाही. झोप येत नाही. पसा पाणी भरणं लागायलंय. एखाद्या विहिरीत पडलं, काय झालं, काय करावं. रात्रीचा आमचं वय हे काय आता पाणी भरायची इथं. मग विहिरीत पाणी किती आहे? पाणीच नाही विहिरीमध्ये. कतही पाणी नाही. काय करायचं, जीव द्यायचा काय. पाण्यासाठी काय करायचं? मग काय करायचं, पाण्यासाठी काहीतरी योजना करा की. नळाला पाणी आलं नाही, कत्ताही पाणी आलं नाही आमच्या नळाला. कत्ताही पाणी नाही. पाणी सोडलं नाही, काय नाही. नुसते नळ लावून ठेवलेत लोकांना.
निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी 5 दिवस आसरा दिला. नाशिक पोलिसांचं मतीन पटेल यांना नोटीस, पटेलांचा मोबाईलही जप्त. निदा खानला एमआयएमनं लपवल्याची अधिकृत माहिती. संजय शिरसाट यांची एबीपी माझावर प्रतिक्रिया, तर एमआयएमच्या आशीर्वादानंच निदा फरार, नितेश राणेंचं वक्तव्य. पायधुनीमधल्या त्याच चौघांचा मृत्यू हा उंदीर मारण्याच्या औषधानं. कलिंगड आणि विसेरामध्ये आढळलं झिंक फॉस्फाईड. घरातून उंदीर मारण्याच्या 2 वड्या आणि स्प्रे जप्त. बीडच्या राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई. माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. 68 कोटींच्या भूसंपादनासाठी 241 कोटी लाटल्याचा आरोप. पश्चिम बंगालमध्ये आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक. सुवेंदू अधिकारींचं नाव आघाडीवर. अमित शहांचं जोरदार स्वागत. उद्या नव्या सरकारचा शपथविधी. तामिळनाडूत थलपती विजयच्या सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम. काँग्रेसनंतर इंडिया आघाडीतले माकप, भाकप आणि विसेके हे पक्षही पाठिंब्याच्या विचारात. आज तिन्ही पक्षांच्या स्वतंत्रपणे बैठका. काँग्रेसचे केरळमधले मुख्यमंत्री आज निश्चित होणार. पर्यवेक्षकांचा रिपोर्ट हायकमांडला देणार. के.सी. वेणुगोपाल मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर. दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 92% विद्यार्थी उत्तीर्ण. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल 2% घटला. मुलांपेक्षा 6% जास्त मुली उत्तीर्ण. राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. सातारा, रायगडमध्ये घरांचे छप्पर उडाले, तर बुलढाण्यात कांद्याचं नुकसान. गाइडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमधल्या TCS प्रकरणी निदा खान हिच्यावर मोठी कारवाई झालेली आहे. नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून तिला अटक केलेली आहे. निदा खानला आश्रय देणाऱ्या संभाजीनगर येथील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनाही सहआरोपी करण्यात आल्याचं समजतंय. नाशिकमधील बलात्कार, धर्मांतर, अॅट्रॉसिटी गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या निदा खानला मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचा आरोप होतोय. संभाजीनगरचा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधात नाशिकमध्ये BNSचे कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे या प्रकरणी आणखी महत्त्वाची अपडेट येते. मतीन पटेल यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झालेला आहे. निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. मुकुल, आता या सगळ्या प्रकरणी एक महत्त्वाचा ट्विस्ट आलेला आहे. एमआयएमच्या नगरसेवकावरही गुन्हा दाखल झालाय. निदा खान प्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. संभाजीनगरचे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात त्यांना सहआरोपी करण्यात आलेला आहे. कलम 249 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. नाशिकमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे. नाशिक पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी मोठं पाऊल उचललेलं आहे, मोठी कारवाई केलेली आहे. निदा खानला आश्रय देणाऱ्या संभाजीनगर येथल्या एमआयएमच्या नगरसेवकावर नाशिक पोलिसांनी कारवाई केलेली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आपण पुन्हा एकदा मुकुलकडे जाऊयात. मुकुल, नाशिक पोलिसांनी कशा रीतीने ही कारवाई केली आहे? कुठल्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे? या प्रकरणामध्ये अतिशय मोठी ही घडामोड आहे. निदा खान हिला आश्रय देणारा जो नगरसेवक होता त्या नगरसेवकाला सहआरोपी करण्यात आलेला आहे. BNS कलम 249 अंतर्गत आसरा दिला या कारणामुळे त्याला आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याला सहआरोपी करण्यात आलेला आहे. खरं तर ही कारवाई गेल्या 2 दिवसापासून सुरू होती. नाशिक पोलिसांना निदा खान हिचा ठाव ठिकाणा लागलेला होता. त्यानुसार नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर
पोलिसांशी या संदर्भामध्ये संपर्क साधलेला होता. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आणि नाशिक पोलीस यांची संयुक्त ही कारवाई होती. तिथे 2 दिवस पाळत ठेवण्यात आलेली होती. निदा खान नेमकी कुठे आहे, काय कोणाच्या घरामध्ये आहे, तिचं बाहेर येणं जाणं आहे का, तिला भेटायला कोण जातं, या संपूर्ण गोष्टींवर पोलिसांची करडी नजर होती आणि वेळ साधून बरोबर निदा खान हिला त्या घरामधनं अटक करण्यात आलेली आहे. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये निदा खानला जो आश्रय दिलेला होता त्याला देखील आता नुकतंच सह आरोपी करण्यात आलेले, त्यामुळे त्याच्या देखील अडचणी वाढलेल्या आहेत. साध्या वेशातील पोलीस आणि पोलीस व्हॅन व्यतिरिक्त म्हणजे ज्याच्यावर पोलिसांचं शिक्का नसतो, नाव नसतं, अशा खासगी वाहनांमध्ये जाऊन जेणेकरून संशय कोणाला येणार नाही, आरोपी तिथून फरार होणार नाही, एवढी काळजी आणि एवढे बारकावे या संपूर्ण ऑपरेशनमध्ये नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ठेवलेले होते. आणि त्यानंतर निदा खान हिला अटक करण्यात आलेली आहे. निदा खान 25 मार्च 2026 पासून फरार होती. पहिला TCS प्रकरणातला पहिला गुन्हा जो दाखल झालेला होता तो 25 मार्चला नाशिकच्या देवळी कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये महिलेवर अत्याचार करणं, तिच्या धार्मिक भावना दुखावणं, त्याचबरोबर यामध्ये नंतर अॅट्रॉसिटीचं देखील कलम हे लागू करण्यात आलेलं होतं. त्यामुळे या प्रकरणामधले जे 6 आरोपी सुरुवातीला अटक करण्यात आलेले होते त्यामधली एक मुख्य आरोपी म्हणून निदा खानकडे बघितलं जात होतं. मात्र 25 मार्च पासून कालपर्यंत म्हणजे जवळपास 42 दिवस निदा खान ही पोलिसांना गुंगारा देत होती, ती फरार झालेली होती. अखेर या 2 पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये निदा खानला अटक करण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात तिला देखील आता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. नक्कीच आता त्यामुळे पटेल यांच्या अडचणी वाढणार आहेत, मात्र त्यांच्यावर कशी कारवाई होते पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. या संदर्भात मुकुल तुमच्याकडून वेळोवेळी महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. 94% मुली तर 89% मुलं उत्तीर्ण झालेली आहेत. मुलांच्या तुलनेनं जवळपास 5.80% जास्त मुली उत्तीर्ण झाल्यात. कोकणाचा सर्वाधिक निकाल लागलाय तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा सर्वात कमी निकाल लागलेला आहे. पुण्यातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात. आता मी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आहे आणि इथं जर आपण आपल्यासोबत ओजीसी आहे जिला 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. 100%. पहिले तर तुझं खूप खूप अभिनंदन. कशा पद्धतीने म्हणजे टीचर्स आलेले आहेत, स्वागत करतायत, कुणी औक्षण करतंय तुझं? छान वाटतंय. खूप जास्ती अपेक्षेप्रमाणे चांगले मार्क पडले आणि माझ्या शाळेचं, शिक्षकांचं, सगळ्यांचं, पालकांचं खूप मोठं योगदान आहे यामध्ये. त्यांच्यामुळे हे आज शक्य होतंय असं मला वाटतं. काय लिहिलंस तू असं पेपरमध्ये की 1 गुण सुद्धा कट करता नाही आलं तुझं? फार विशेष असं काही त्यात प्रयत्न करायचे नसतात. आपल्या हातात पुस्तकं असतात, शिकवणारे शिक्षक असतात, घरी आई बाबा असतात आणि देवाने दिलेली बुद्धी असते. तेवढं वापरून अभ्यास व्यवस्थित केला की होऊन जातं. असं कुणा यू आर स्पेशली ब्लेस्ड. बाकीच्यांना हे झालं नाही शक्य. हो म्हणता येईल असं. म्हणजे आता विश्वास होता एवढेच मिळतील तुला का कमी जास्त काय अपेक्षा होती तुझी? नाही, अभ्यास तर त्या दृष्टीनेच केलेला होता मी. आणि तरी थोडीशी धाकधूक असतेच की लक फॅक्टर जो म्हणतात तो साथ देईल का, पण झालं त्यानुसार. म्हणजे अपेक्षा तर होती 100%ची आणि मिळाली त्यानुसार. कशात होईना. आणि स्वप्न काय बघतेस तू, काय बनायचंय तुला मोठं होऊन? मला सायन्स घ्यायचं आहे आता, एवढं ठरलंय आणि रिसर्च फील्डमध्ये जाईन असं. हां, काय सायंटिस्ट व्हायचंय तुला? नाही, नॉट नेसेसरी. हां, पण म्हणजे मला आयुर्वेद वगैरे असं ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर मग त्याच्यामध्ये रिसर्च करायला आवडेल मला. क्या बात आहे. तुझं अभिनंदन. पहिले तर आई वडील सुद्धा आहे तिचे. सर काय म्हणजे फक्त अभ्यास काय एक वेगळंच म्हणजे 100 आउट ऑफ 100. अजून काय अपेक्षा पाहिजे आता? अपेक्षापेक्षा म्हणजे तिची इच्छा ही फार जोरदार होती की आपल्याला 100 पैकी 100 मिळावेतच का. आणि त्या दृष्टीने तिचा प्रयत्न फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणजे मुलांचेच प्रयत्न असतात ते. शेवटी लिखाण असतं आणि ती म्हणाली तसं देवाची साथ
शिक्षकांची साथ हे फार महत्त्वाचं असतं. बाकी सगळ्या गोष्टी मग घडत राहतात आपोआप त्याच्या बरोबरीने. तुझ्यासोबत आणखीन असे पुण्यातून बाऱ्यात राज्यात जवळपास 179 विद्यार्थी आहेत असे आहे ना, त्यांना आउट ऑफ आउट मिळालेत 100 पैकी 100. अच्छा, नाही मला तसा अंदाज नव्हता, पण हो छान गोष्ट आहे. एवढी हुशार मुलं आहेत म्हणजे आपल्या राज्यात, चांगलं वाटतंय. दरवेळेस मुलीच कसं काय बाजी मारतात, तुला असा प्रश्न पडला का की मुलं का नाही करत? मुलांचं म्हणजे कुठेतरी मागं राहतात का ते? नाही मला तसं वाटत नाही. मागच्या वर्षी आमच्याच शाळेत एक मुलगा होता 100% वाला, त्यामुळे असं काही नाहीये की मुलं नाही करत. अभ्यास केल्यावर मिळू शकतात मार्क. व्यवस्थित चांगल्या दिशेने अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. एक आनंदाचं वातावरण आज 10वीच्या या निकालानंतर शाळांमध्ये पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. तर यंदा 10वीचा निकाल 2% घटलेला आहे. मात्र यंदाही मुलींनीच बाजी मारलेली आहे. मुलांच्या तुलनेत जवळपास 6% मुली अधिक उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि अर्थातच कोकणाचा निकाल सर्वाधिक लागलेला आहे आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये अनेक शाळांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. TCS प्रकरणातील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप. त्याच्या नेतृत्वात होतात. काल जे काय पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला. मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे MIMचा हात होता. MIMने केलेलं सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळंच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला नाशिक गुन्हे शाखेकडून अटक. निदा खान हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. नाशिक रोड पोलिसांकडून निदा खानची प्राथमिक चौकशी. पोलिसांनी तिच्याकडून 2 स्मार्टफोनसह काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे जप्त केल्याची माहिती. मोबाईलमधून तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता. निदा खानला आज दुपारी नाशिक रोड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. त्याआधी तिची सोनोग्राफी आणि इतर वैद्यकीय चाचणी होतील. निदा खान गरोदर असल्यानं आवश्यक ती तपासणी केली जाईल. या प्रकरणी आधी 7 आरोपींना अटक झाली आहे. नाशिकमधल्या म्हाडा भूखंड प्रकरणात फिर्यादी भूमी अभिलेख अधिकारीच झाले आरोपी. SITनं नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेख विभागाचे उपाध्यक्ष बिपिन काजळे यांना अटक केली आहे. खोटी कागदपत्र सादर करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अटक झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना अटक. दिवसभर तालतूरमध्ये चौकशी पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. मुक्काम बीड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीमध्ये 73 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कारवाई. बुलढाण्याच्या जळगाव चामतमध्ये जमीन घोटाळा उघड. दुय्यम निबंधकांसह 6 जणांवर फसवणुकीचा गुन्हा. शासकीय कागदपत्रात फेरफार करून ब वर्गाची जमीन बनवली अ वर्गाची. व्यापाऱ्याला घातला 5,70,000चा गंडा. ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाई अर्धवट असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. ठाकरे सेनेचे महानगर संघटक महेश कदम यांचं नाल्यात उतरून अनोखं आंदोलन. नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बस चालकाला रिक्षा चालकाकडून मारहाण. घटनेच्या निषेधार्थ नाशिक रोड डेपोच्या सिटीलिंक कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. रिक्षा चालकावर कारवाई करण्याची मागणी. यवतमाळ शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमच्या कामामुळे नागरिकांची मोठी कसरत. पाईपलाईन बुजवल्यानंतर रस्ता पूर्णपणे तयार न केल्याने चिखलाचं साम्राज्य. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. मालेगाव महापालिकेकडून शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरुवात. पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना. प्रत्येक प्रभागासाठी 25 कर्मचारी, 5 ट्रॅक्टर आणि 2 JCB यंत्रसामुग्री उपलब्ध. सांगली शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक. शासन अध्यादेशाची होळी. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा. भविष्यात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता. मुंबई महापालिकेतील प्रमुख रुग्णालयामध्ये हाऊसकीपिंग टेंडरमध्ये घोटाळा. तब्बल 45 कोटी रुपयांचा घोटाळा. भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांचं महापालिका आयुक्तांना पत्र.
त्याला काही क्लिनिंग मटेरियल लागणार नाही, तर मग काय जादूची छडी फिरवून तो सर्व साफसफाई ठेवणार आहे का? हे सर्व लूट आहे. ही लूट बंद झाली पाहिजे आणि या लूटामध्ये जे अधिकारी संलग्न आहेत त्यांच्यावरतीही चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही मागणी मी केलेली आहे. मुंबईतल्या भांडूपमध्ये गांजाची शेती, पोलिसांनी उद्ध्वस्त केली गांजाची शेती. भांडूप टेकडी, जलाशय, BHR परिसरातल्या डोंगराळ भागात काही गरजुल्ल्यांकडून करण्यात आली होती गांजाची शेती. भाजप नगरसेविका जागृती पाटील यांनी माहिती मिळताच त्याची पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्या महानगरपालिकेच्या पाईप आहे ते तोडून त्यांनी त्याच्या किनाऱ्याला ती झाडं लावली. जवळजवळ 100 झाडं, गांजाची झाडं आपण ती तोडली. अजून खूप साऱ्या, मला वाटतं आम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाला कॉल करून तिथे संबंधित जे काय घडलंय तिथे त्यांना दाखवायला बोलवलं. पण ते पण स्वतः शॉक झाले की असं सगळं होतंय आणि आपल्या भांडूपमध्ये होतंय आणि अशा डोंगराच्या भागात आम्ही तिथे गेल्यावरती आम्हीच शॉक झालो की एवढी झाडं आणि एवढ्या दिवस पोलीस तिथे बघत नाहीये. पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला, ब्लेडनं गळा चिरल्यानं तरुणीचा मृत्यू. 22 वर्षीय दिलीप राठोड या आरोपीला पोलिसांकडून अटक. पुणे जिल्ह्यात चिमुरडीवरील अत्याचाराची आणखी एक घटना. हवेली तालुक्यातल्या सोरतापवाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांचा अत्याचार. उरळी कांचन पोलिसात गुन्हा दाखल. नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आकाश रामहरी ओव्हाळ आणि अभिजित खंडागळे अशी आरोपींची नावं. नसरापूर घटनेचा अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये निषेध. शहरात विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांकडून जागोजागी निषेध बॅनर्स. नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे बॅनरवर मजकूर. लोणावळ्यात जन्मदात्या पित्याकडून पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार. दारूच्या नशेत मुलीवर अत्याचार. ऑगस्ट 2024 मध्ये घडली होती घटना. 1.5 वर्षानंतर मुलीची पित्याविरोधात तक्रार. पोलिसांकडून तपास सुरू. नागपुरात 26 वर्षीय विवाहित महिलेचं सावत्र मुलाकडून लैंगिक शोषण. आरोपीनं जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा पीडितेचा दावा. अत्याचाराची माहिती पतीला दिल्यानंतर त्यांनीही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून शोध सुरू. नागपुरात तरुणानं मस्करीत फेकलेला बंद चाकू अचानकपणे उघडला. फेकलेला चाकू थेट त्याच्या मित्राच्या मानेत घुसलाय. या घटनेत अवधेश कुमारचा जागीच मृत्यू झालाय. पोलिसांनी आरोपी आयुष नेगीला अटक केली आहे. दोघेही बारमध्ये काम करत होते. धरमपेठ परिसरातल्या टोकियो बारमधील घटना. जालन्याच्या वालसांगवी या गावात तरुणीवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदू संघटनांचा मूक मोर्चा. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. आंदोलकांची मागणी. गावातील शेकडो नागरिक मोर्चात सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.